सजग नागरिक काय असतो ते छाटजेड सरांकडून शिकलं पाहिजे। ह्या जुन्नर नगर परिषदेने हा जो झोल केलेला आहे, कोट्यवधी रुपये पाण्यामध्ये घालवले आहे। आता याच्यामध्ये काय काय झालं हे मला तर जास्त माहिती आहे खोलामध्ये, पण मी काय बोलणार नाही। आता ती बोलायची वेळ नाही। त्याला एक कालावधी होऊ द्या, 1-2 दिवस सगळ्यांची नावं घेतली जातील। कुणाला किती भेटले, याच्यात कुणी काय केलं, कसं झालं, ह्याचं जे एस्टिमेट बनवणारा विद्युत विभागाचा पीडब्ल्यूडीचा कार्यकारी अभियंता कोण आहे, त्याचे याच्याशी काय या लोकांशी ठेकेदार सब ठेकेदाराशी संबंध आहेत, त्यांनी कशा कशा पद्धतीने फक्त नगरपालिकेच नाही तर इकडत्र कसा चुना लावलेला आहे, रक्कम त्याची व्हॅल्यू किती आहे, किती फुगवलेली, त्याचा बी खुलासा होणार आहे। नाव घेणार नाही, परंतु जे त्यांनी मगाशी सांगितलं ते मला पूर्ण पाठ आहे। एका नेत्याने जवळपास 4-5 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये असा खुलासा केला की ह्या ज्या सीओ भोळे जे आहेत त्यांनी 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय। आमचेही कान टवकारले, काय झाले नक्की, परंतु त्यांनी काय भ्रष्टाचार केलाय ते सांगितलं नाही। शासनाच्या वतीने चौकशी मी करणार आणि वरिष्ठांपर्यंत मी मंत्रालयात गेलोय आणि मग ह्यांनी जसं सांगितलं चौकशी झाली, अधिकारी पाहणी करून गेले, तो अहवाल कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई काय झाली याचं उत्तर मात्र त्या नेत्यांनी दिलं नाही आणि कुणाला काय त्यातलं काय पडलं नाही असं दिसतंय। तर हे जे याचं टेंडर एकाचं बिल भलत्याला देणं हा जुन्नरच्या जनतेवर दिवसा ढवळ्या मारलेला दरोडा आहे। एकतर हे पैसे अगोदर देण्यात आले होते, पोल न लावताच त्याच्यामध्ये MB मध्ये किती चुका आहेत, काय काय केलंय ते सगळं येणार आहे। कुणी कुणी याच्यामध्ये हात धुवून घेतले ते देखील देणार आहे। कोल्हे साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कुणालाही पाठीशी घालू नका, हा विषय खूप अवघड होणार आहे। सरांसारखे सजग नागरिक आहेत, उद्या हे उपोषणाला बसले तर तो जुना अहवाल पण का ओपन होईल आणि आतापर्यंत एवढ्या ठेकेदारांनी तक्रारी वगैरे ते हे झालेले आहेत, या संदर्भात तुम्ही ॲक्शन का घेतली नाही, यामुळे तुमच्यावर देखील ठपका होऊन तुमची देखील चौकशी होऊ शकते। पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर।